काँग्रेसच्या सरकारने बनवलेला वक्फ कायदा 1995च्या सेक्शन 3च्या अनुसार कोणताही मनुष्य जेव्हा इस्लामिक धर्मकार्यासाठी जेव्हा त्याची संपत्ती दान करतो अल्लाहच्या नावाने, तर अशा संपत्तीला वक्फ संपत्ती असं म्हणतात। आणि याच सेक्शन 3 मध्ये असं सुद्धा लिहिलंय की एखादा मनुष्य जर इस्लामिक धर्मकार्यासाठी संपत्ती वापरत असेल, ती त्याच्या मालकीची असो अथवा नसो, तरी सुद्धा अशी संपत्ती वक्फ संपत्ती म्हणून घोषित करण्यात येते। म्हणजे तुम्ही मालक असो अथवा नसो हे महत्त्वाचं नाही, तर महत्त्वाचं काय आहे, इस्लामिक धर्मकार्यासाठी ती संपत्ती वापरण्यात आलेली पाहिजे। आणि याच सेक्शनचा फायदा घेऊन अख्ख्या भारतामध्ये लँड जिहादचा कार्यक्रम राबवण्यात आला आणि वक्फ बोर्ड आज या समयी भारतामध्ये सर्वात जास्त 3ऱ्या क्रमांकाला संपत्ती असणारी संस्था बनलेली आहे। आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात असलेलं केंद्र सरकार या वक्फ कायद्यामध्ये बदल करणार आहे। आणि बदल कशात करणार आहे, तर तो सेक्शन 3 मध्ये वक्फ बाय युजर या सेक्शनला वक्फ कायद्यामधून हटवण्यात येणार आहे। आणि यामुळेच वक्फ बोर्डाकडे असलेली अनलिमिटेड पॉवर ही संपुष्टात येणार आहे। तुम्हाला काय वाटतं, हा बदल घडला पाहिजे का नाही?